तर आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे आई गावदेवी बापगाव संघाच्या वतीनं स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल सुनील आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पण पाहू शकाल दिनेश. ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळाली आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज भावेश. काल आपण नक्कीच आमने गावातून दोन संघांना खेळताना पाहिले, परंतु दोन्ही संघांचं अस्तित्व मात्र संपन्न झालं आणि आज पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी योगेश स्मृती आमने बी संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. तसंही आमने गावामध्ये पाहिलं तर किमान 7 ते 8 संघ आहेत, परंतु या सत्रामध्ये रेग्युलरच्या स्पर्धा जर पाहिल्या तर 3 संघ सातत्याने खेळत आहेत आणि त्यापैकी हा संघ आपण पाहू शकाल योगेश स्मृती आमने बी. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकवर्ड शॉट पॉईंटला मात्र या ठिकाणी फिल्डर सज्ज होते, परंतु चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून गेला. एका धावेने मात्र आपलं स्वतःचं अकाउंट त्याने ओपन केलं आणि संघाचं अकाउंटसुद्धा मात्र त्या ठिकाणी ओपन केलं. चांगली सुरुवात, कारण प्रत्येक फलंदाला नक्कीच हवं असं असतं की माझ्या बॅटमधून किमान एक तरी धाव निघावी आणि ती धाव मात्र सुनीलच्या बॅटमधनं पाहायला मिळालेली आपल्याला. ओहो, यॉर्करचा प्रयत्न जोरदार अपील, परंतु इम्पॅक्ट पाहिलं तर कुठेतरी ऑफ स्टिपच्या खूपच बाहेर होतं. तेच पंचाने मात्र त्या ठिकाणी हेरला आणि आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला, इट इज लेग बाईज. वंतरच्या रूपानं एक धाव तिथे मात्र जोडली गेली. जर बॅटला चेंडू स्पर्श असेल तरच तुम्ही स्ट्राईक चेंज करू शकता, अन्यथा तुम्ही स्ट्राईक चेंज करू शकणार नाही. कारण पाठीमागे आपण जर पाहिले तर डिक्लेअर झोन आहे. तुम्हाला नक्कीच धावा जोडायची असेल तर समोरच्या दिशेने फटके खेळावे लागतील. आणि कालसुद्धा आपण पाहिलं की या खेळपट्टीवरती अनेक गोलंदाजांना मात्र योग्य कार्य पार पाडलं आणि काय जबरदस्त काल चित्तथरारक लढती आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु अखेर टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला प्रिन्स 11 पिसे. हा संघ सुद्धा जर पाहिला आपण तर या ठिकाणी चांगले या संघाची बांधणी आपण पाहतोय. सर्व यंगस्टार आहेत. हो, खराब चेंडू फुलटॉस आहे, ऑन साईडला टर्न केला, मिड विकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत. फेक चांगली होते, परंतु वेगानं मात्र दुहेरी धाव तिथे मात्र कंप्लीट केली. त्याची सप्लाई हरणाचा वेग आणि असं होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये करायचं असेल किंवा दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये करायचं असेल तर मात्र पहिली धावी वेगानं घेणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणावर थोडंसं दर्पण टाकणं गरजेचं आहे आणि ते दृश्य इथं मात्र आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरती 4 धावा पाहायला मिळतात. कुठला गडी आतापर्यंत या ठिकाणी गमावला नाही आहे आमने बी संघानं. चांगली सुरुवात, पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे, प्रयत्न करतोय दिनेश मोठे फटके खेळण्यासाठी. ओ, भन्नाट वेग, एक्सप्रेस डिलिव्हरी, किती वेगानं चेंडू आलाय. आणि तसंही आई गावदेवी बापगाव संघाचा आपण जर विचार केला तर चांगली कामगिरी करतो या संघ, कारण या संघाकडे सुद्धा मात्र चांगले खेळाडू आहेत. त्यापैकी दिनेश आणि सुनीलची जोडी आपण सध्या अनुभवतोय. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाहीये, फटका हवेत होता परंतु जाऊन डिक्लेअर झोनमध्ये पडतोय. एकच धाव तिथे मात्र मिळेल. तुम्ही डिक्लेअर झोनमध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये कितीही लांबवरचा जर फटका जर केले तर तुम्हाला फक्त त्या फटक्यावरती एकच धाव दिली जाणार आहे. म्हणजे त्या अनुषंगाने तुम्हाला नक्कीच स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, लॉंग ऑन, लॉग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, पॉईंट, या दिशेने तुम्हाला फटके साजवायचे आहेत. त्यावेळी तुम्हाला बाउंड्रीज इथे मात्र प्राप्त करता येऊ शकते आणि तो प्रयत्न सुनील आणि दिनेश इथे मात्र करताना, परंतु आतापर्यंत एकही बाउंड्रीज मात्र पाहिली नाही. सिंगल डबलवरतीच भर टाकताना आपण पाहतोय आणि सिंगल डबलने आता मात्र धावा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनगडी बाज 5. काल आपण अजय घरे त्यांना या स्पर्धेमध्ये ऐकलं. आज माझ्या सोबतीला असतील अमर राऊत. मागील स्पर्धासुद्धा आपण पाहिली तर अमर राऊत यांनी या स्पर्धेमध्ये रंग भरला होता आणि या सत्रामध्ये सुद्धा मात्र त्यांचा आवाज तुम्ही काही क्षणानंतर ऐकणार आहात. पावलांचा वापर, इनसाइड आउटचा फटका जबरदस्त या ठिकाणी. शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला पात्र काढण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु डीपमध्ये चांगली फिल्डिंग, परंतु रनिंग बिटवीन विकेट किती छान आहे पहा. तब्बल 3 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या. जरी चौकार नाही आला परंतु 3 धावा नक्कीच जोडण्यामध्ये यश मिळालं, ते म्हणजे सुनीलला. आणि अशा रीतीने षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यानंतर पुढील दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी केली जाणार आहे.
तर पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 9:55 हाताळला होता आणि आतापर्यंत एका षटकासाठी तुम्ही 5 मिनिटांचा वेळ इथे मात्र या ठिकाणी खर्च केलेला आहे. कारण ज्यावेळी पहिल्या चेंडूची मात्र हाताळणी झाली त्यावेळी मात्र लगेच तुमचा टाइम वॉच इथे सुरू होता आणि त्यामध्ये दिनेश पाटील पूर्णपणे स्ट्रॉंग आहेत. त्यांना काही जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे कारण डिसिप्लिन हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, शिस्तबद्धता. कारण एखादा आयोजक स्पर्धा आयोजित करत असते ती स्पर्धा मित्रांनो त्या आयोजकांसाठी नसते तर तुमच्यासाठी असते. त्याचं एक उद्दिष्ट आहे की एखादा चांगला खेळाडू घडावा आणि जाऊन पुढं आपल्या ठाणे जिल्ह्याचं नाव लौकिक करावं, ह्याच हेतूनं स्पर्धक आयोजक करत असतात. आणि तसंही मात्र नक्कीच मित्र म्हणेन की आता आमने लोणार परिसर खूपच नाव लौकिक होणार आहे कारण काही दिवसांनंतर याच विभागामध्ये स्टेडियम सुद्धा उभारला जाणार आहे. आणि या पाहू शकाल मॉर्निंग सेशनमध्ये जो आपण ड्रोन कॅमेराच्या साहाय्यानं जे चित्र टिपले गेले परंतु चित्र भरपूर मागास पडले. ऑन साईडला टर्न केलाय, डीप स्क्वेअर लेगकडे फिल्डर सज्ज आहेत. कारण मित्रांनो ड्रोन ज्यावेळी उडवला होता त्यावेळी मात्र नक्कीच त्या ड्रोनचा अपघात झाला आणि नक्कीच त्याच्या चिंधड्या पाहायला मिळाल्या आणि त्याचमुळे या किरण थळे यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी आपल्याला नाराजी पाहायला मिळते. होत असतो कधी कधी. ओहो, चपल होऊन या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू अगदी वेगानं इष्टांच्या डोक्यावरून निघून गेला. चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहतो या गोलंदाज मयूरकडनं. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्याच्यानंतर डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. धावफलकावरती 9 धावा. इथे मात्र फटका हवेत आहे, झेल होण्याची संभावना आहे, नाकारता येणार नाहीये. ओह माय गॉड. आणि या नक्कीच कॉम्बॉक्समध्ये सुद्धा मात्र पहिलेच भविष्यवाणी झाली होती की झेल ड्रॉप होणार आहे. किती विश्वास आहे स्वतःवरती फिल्डर होते त्या ठिकाणी. भावेश होते. हा भावेश म्हटलं तर मात्र नक्कीच क्रिकेटचा खेळातील एक क्रीडा म्हणून संबोधला जातोय परंतु या भावेशने मात्र तशा प्रकारची कामगिरी केली नाही. सहज सोपा झेल होता परंतु धरतीवरती दान झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मात्र मिस्टामिंग फटके हवेत खेळण्याचा प्रयत्न करतायत. कॅचिंग मात्र या ठिकाणी होत नाहीयेत परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूपच छानपैकी आपण पाहतोय. 2 धाबा तिथे मात्र जोडल्या गेल्या. सिंगल डबलने आता मात्र धावफलक आता पुढे जाताना आपण पाहतोय. मोठे फटके येत नसतील तर तुम्ही नक्कीच सिंगल डबलवरती भर टाकू शकता, धावफलक हालता ठेवू शकता आणि ते कार्य आता मात्र नक्कीच दिनेश आणि सुनील पार पडत असताना येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही मात्र लॉंग बॅटिंग लाईनअप आहे परंतु ह्या जोडीवरती भरपूर काही अपेक्षा आहेत. सलामीची जोडी आहे. आतापर्यंत पाहिलं तर एकूण 12 धावांची पार्टनरशिप भागीदारी पाहायला मिळाली. ओव्हर पिचने ऑनसाईडला टर्न केला. वाडिश मिड विकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत. चांगली फिल्डिंग. त्यानंतर दुहेरीचा प्रयत्न धोका असेल यासाठीच रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना आई गावदेवी बापगाव संघाला दिनेश रूपानं. फेकली असावी ज्या अनुषंगाने दिनेश थोडासा स्ट्रगल करत होता कारण आपण त्याचे जर खेळ पाहिलं तर तब्बल 6 चेंडू त्याने फेस केले आणि फक्त 4च धावांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि त्याचवेळी कुठेतरी सुनीलनं दुहेरीचा प्रयत्न केला आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र पहिला धक्का लागला गेला बापगाव टीमला. नवीन फलंदाज लारा आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. लारा सुद्धा या सत्रामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि तेच संघनायकाने मात्र हेरला आणि तिसऱ्या क्रमांकावरती त्याला मात्र प्रमोशन देण्यात आलं कारण धावांचा वेग वाढवायचा आहे आणि त्याच अनुषंगानं लाराला मात्र या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती पाठवलं. जबरदस्त फटका अलाउंग द कार्पेट चेंडू मात्र पाहू शकाल जमिनीला गुदगुल्या करत निघून गेला होता. फेक चांगली होती परंतु गोलंदाजानं चेंडू परफेक्टली कलेक्शन केलं नाही. जर कलेक्शन झालं असतं तर अर्थात चित्र काहीतरी वेगळं असतं परंतु सुदैव मानावं लागेल की दोन्ही फलंदाज सुखरूप आहेत खेळपट्टीवरती आणि अशा रीतीने दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. याच षटकामध्ये सुद्धा मात्र मयूरनं इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली. 7 धावा त्याने खर्च केल्या आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
यानंतर जानूसपूर इताडी आणि RD11 किरवली दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. इवन जोडी गणेशजी पाटील आणि शैलेशजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जी स्पर्धा पाहतोय आणि त्यांना मुलाची साथ देणारे आमचे विजयजी पाटील यांच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच चषक 2024चा आपण हा थरार इथे मात्र अनुभवतोय. RK क्रीडानगरी आमनेमधून तुम्हाला थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र कव्हर केली जात आहे. सोनाल्या पाड्यावरती जी जे निलेशने मनोगत व्यक्त केलं होतं ते नक्कीच मित्र म्हणेन की जे आपले प्रॉपर रहिवासी आहेत त्यांच्यासाठी मित्र म्हणेन की मोटिवेशन करणारं ते मनोगत त्यांनी व्यक्त केलं होतं. मिस टायमिंग चेंडू हवेत टॉपेश पाहायला आपल्याला आणि ST रक्षक प्रशांतने मात्र कुठल्याप्रमाणे चूक केली नाहीये. सुनीलला सुद्धा आता मात्र माघारी जावं लागेल कारण आय थिंक लारा बाद झालाय. निलेशनं ते वक्तव्य नक्कीच व्यक्त केलं होतं ते मला तरी असं वाटतं की किरणजी थले यांनी सुद्धा मात्र ते वक्तव्य ऐकलं असावं की जे आयोजक स्पर्धा करत असतात त्या स्पर्धेमध्ये स्थानिक जे पंच असतील समालोचक असतील किंवा लाईव्ह ब्रॉडकास्ट असतील काही इतर मंडप डिक्रुडर्स असतील प्रथम तर तुम्ही त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. आणि खरोखरच एक चांगली गोष्ट मला नक्कीच ती आवडली निलेशच्या मुखातून त्यांनी ते वक्तव्य व्यक्त केलं आणि त्यावेळी ती तुम्ही व्हिडिओ जे आहे ते तुम्ही आता इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवरती जाऊन ऐकू शकता. आणि सध्या असं सुरू आहे की नक्कीच बाहेरच्या लोकांना जास्त प्राधान्य आपल्या भिवंडी ठाणे जिल्ह्यामध्ये दिला जात आहे. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की मेक इन इंडिया तसं आपण मेक इन स्थानिक सुद्धा म्हणू शकतोय. कारण जर आपल्या माणसाची प्रगती झाली तर नक्कीच आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक होणार आहे. तर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध उद्योजक किरवलीचे रवी बजागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. चौथ्या क्रमांकावरती आलाय फलंदाज रोहित आणि रोहितच्या बॅटमध्ये ही पहिली धाव आपल्याला पाहायला मिळाली. संत गतीने कासवछाप गतीने धावफलक पुढे जाताना आपण पाहतो 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ आता परत पाहिलं तर 2 चेंडूच्या हाताळणी झाली. शुभमला 1 सफलता मिळाली आणि या एकही बाउंड्रीज आतापर्यंत या ठिकाणी लागली गेली नाहीये. यानंतर 2 संघादरम्यान तुम्ही पुढील जो सामना पाहणार आहात चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाहीये. RD11 किरवली विरुद्ध जानूसपूर इताडे. ओहो जबरदस्त मिनी हेलिकॉप्टरचा अंदाज फटका दमदार आहे. गॅप सुद्धा आहे त्या ठिकाणी परंतु डीप वरून फिल्डर जोपर्यंत चेंडूला येऊन उचलून फेक करतायत तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. फेक चांगली होती परंतु गोलंदाजांनी चेंडू कलेक्शन केला नाही आणि त्याच वेळेत 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग करतो सध्या सुनील. त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत चौकार षटकार आला नाही परंतु प्रत्येक चेंडूवरती त्याने धाबा जोडलेल्या आहेत. सिंगल असेल डबल असेल तिहेरी असेल आणि 12 धावसंख्येवरती खेळतोय. आणि या ठिकाणी पहा शॉर्ट पिच चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठला संपर्क नाही आहे. आणि तसेही योगेश मूर्ती आमने संघाचा आपण जर विचार केला तर नक्कीच आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय आणि त्यांना पूर्णपणे या खेळपट्टीची ओळख आहे जाणीव आहे आणि त्या अनुषंगाने ते सध्या खेळ तिथे मात्र प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. फटका दमदार परंतु उंची जास्त मिळाली. डीप स्क्वेअरकडे फिल्डर सज्ज आहेत. ओहो तिसऱ्या अटेम्प्टमध्ये तो झेल पकडला गेला. अगदी आपल्या स्टाईलनं लागतोय अजून एक धक्का गावदेवी बापगाव टीमला. लक्ष केंद्रित त्यांनी ठेवलं आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी झेल कॅरी केला.
लागणारा हा तिसरा धक्का. म्हणजे टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज स्वस्तात बाद झाले. सुनील बाद झाला आय थिंक 12 धावसंख्येवरती, त्यांनी 9 चेंडू फेस केले. दिनेश बाद झाला होता 4 धावसंख्येवरती. लारा 0 बाद झाला होता. आणि या ठिकाणी पाहू शकाल हिट विकेट. आय थिंक स्वप्नात सुद्धा नसेल फलंदाजाची की एक्झॅक्टली अशाप्रमाणे बाद होईल या स्पर्धेमध्ये, परंतु तसं घडलं. त्या ठिकाणी शॉट पिक केला होता, परंतु त्याचा जो पाय होता तो मात्र एस्टानला स्पर्श झाला आणि हिट विकेटच्या स्वरूपात लागणारा चौथा धक्का टीम बाबगावला. गेला वॉट स्पेल. ज्या स्पेलची आवश्यकता होती तो स्पेल त्याने मात्र संपन्न केला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त जेवढे चेंडूचा त्यांनी सामना केलेला तेवढ्याच धावा तिथे जोडल्या गेल्या, फक्त 18. आज एकूण 12 संघ खेळणार आहेत. यानंतर तुम्ही जो सामना पाहणार आहात जानोस्पोर्ट इताळी विरुद्ध RD11 किरवली, त्यानंतर जय बजरंग साबोत आणि पवनपुत्र PC आपण सुद्धा मात्र सज्ज राहायचं आहे. नक्षत्र स्पोर्ट चौदरपाड आणि न्यू एकविरा साबत संघ आपण सुद्धा मात्र या ठिकाणी वेलेवर इथे उपस्थित दाखवायचे आहे. त्यानंतर मेहर 11 बापगाव आणि जय भुलनाथ आमनेपाडा ए आणि आई एकविरा संघ फाईट करेल जय बजरंग भावाली संघाच्या विरोधात. तर शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज प्रशांत. स्टँड अँड डिलिव्हर सरळ बॅटने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. चेंडू मात्र पाहिलं तर डीपमध्ये उचलून फेक केला जाईल. तत्पुरती दुसऱ्या धाब्याच्या पर्यंत फलंदाज इथे बाद झाला. काय जबरदस्त कॉर्डिनेशन पाहिलं आपण. चेंडूला मात्र एकाच ॲक्शनमध्ये उचललं, फेक केला आणि त्यानंतर योग्य त्या वेळी गोलंदाज प्रशांत मात्र इष्ट्या उद्ध्वस्त केल्या. बिकट परिस्थिती इथे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. चला आपण क्षेत्रक्षण लावूया. चला आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. खेळायला आपण लगेच सुरुवात करूया, कारण ज्यासाठी तुम्ही अपील केलेली आहे ती मात्र अपील ग्राह्य पकडली जाणार नाहीये. खेळायला आपण सुरुवात करणार आहोत. आतापर्यंत तब्बल 3 फलंदाज शून्यावरती बाद झाले. असं वाटलं होतं गावदेवी बापगाव संघ मात्र या ठिकाणी चांगला लक्ष्याकडे मात्र वाटचाल करेल, परंतु तसं काही घडलं नाहीये.
सुरू करणार आहोत. नवीन फलंदाज विश्वास आणि रोहित सध्या मात्र खेळपट्टीवरती आहेत. जबरदस्त फटका, परंतु या फटक्याला उंची पुन्हा मात्र जास्त मिळाली आणि सुजल तर पुन्हा एकदा सफल कार्य. काय जबरदस्त कॅचिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी. अजून एक धक्का लागला या ठिकाणी बापगाव टीमला. पाच गडी बाद झाले आणि 19 वरती मात्र 6वा गडी बाद झाला. फटका हवेत आहे. अजून एक मात्र या ठिकाणी चेंडू हवेत असताना मात्र शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या अव्वाक्याच्या बाहेर हा झेल होता आणि त्याच अनुषंगाने चेंडू धर्तीवरती दान झाला. 20 धावा, 20 धावा धावफलकावरती. या स्पर्धेतील लोस टोटल आपण जर पाहिला तर कालच्या 4 षटकामध्ये 27 धावा जोडल्या होत्या. त्या म्हणजे जय हनुमान चौधरपाडा संघानं. आणि त्या धावाचं संरक्षण काल करताना सुद्धा आपण पाहिलं, कारण 5 धावसंख्येवरती तो संघ पूर्णपणे ऑल आउट झाला. हा सुद्धा मात्र कीर्तिमान या सत्रामध्ये पाहायला मिळाला, म्हणजे आपल्या लोणार परिसरामध्ये, की एखादा संघ 5 धावसंख्येवरती ऑल आउट होतो. ही सुद्धा मात्र एक लाजिरवाणी गोष्ट पाहायला मिळाली. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही घडू शकेल आणि त्याचमुळे मात्र क्रिकेट आणि चित्र भरलेला खेळ म्हटला आहे. स्लो रन होता और पिच फिक केला अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं. पकडलाय झेल. अजून एक विकेटचं पतन.
निर्णय कुठेतरी थोडासा आपल्याला असफल होताना पाहायला मिळाला। पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर 24 चेंडूंमध्ये 27 धावांपर्यंतच मदल मारली गेली, किंबहुना त्याला रोखण्यामध्ये यश आलं। स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल प्रशांत, बॉलिंग ट्रॅकवर विश्वास। पहिला चेंडू हवेला, पहिल्या चेंडूवर मात्र थेट यष्ट्यांचा वेध आणि प्ले बॉल परफेक्ट यॉर्कर लेनचा हा चेंडू। पहिल्या चेंडूवर पहिला धक्का स्वर्गीय योगेश इलेवन आमने या संघाला। तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतील, परंतु आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी तिथून थोडंसं यष्टीरक्षण आपल्याला गजाळ पाहायला मिळालं आणि त्याचा परिपाक वाईट प्लस बाईटची एक अशा एकूण या 2 धावा। आणि या 2 धावांनी यावेळेला श्रीगणेशा देखील झालाय, तो म्हणजेच स्वर्गीय योगेश इलेवन आमने या संघाचा। आणि धावफलकावर धावा अंकित होणं गरजेचं आहे। निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या या षटकामध्ये आपण आस्किंग रन रेटचा विचार केला, धावांच्या अपेक्षित सरासरी प्रमाणे आपण जर धावा जमवण्यामध्ये यश मिळवलं तर जो पुढचा प्रवास जो आहे तो कुठेतरी कठीण वाटेल, तो मात्र थोडा सहज सोपा सुलभ आणि सुकर होतानाचं चित्र देखील थोड्याशा आशा आकांक्षा पल्लवित करतील, त्या म्हणजे आमने संघाच्या। नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, यावेळेला मात्र जरा बॅटनं खेळलेला फटका क्षेत्ररक्षक तिथपर्यंत येईल, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही। बॅटर अविनाशच्या बॅटमधनं ही सिंगल आपल्याला पाहायला मिळाली। एकेरी धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 3 धावा। अगदी जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आहे। पहिल्या या 3 चेंडूंवर जर आपण पाहिलं तर दबदबा निर्माण केला आहे गावदेवी स्पोर्ट्स बापगाव संघानं। हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न केला, कारण माहीत आहे आपल्याकडे उरलेलं कमी वाचवण्यासाठी प्राणपणानं लढणं अत्यंत गरजेचं असेल। फुल लेनचा चेंडू पुन्हा सरळ दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण सकाळचं सत्र जर पाहिलं तर निश्चित ऑन दी अप खेळणं कुठेतरी कठीण जातं। मिडल ऑफ बॅट करताना चेंडू कुठेतरी साथ देत नाही आणि या खेळपट्टीचं हे विशेष खऱ्या अर्थाने या स्वभावाशी सुसंगत होऊन तुम्हाला त्या खेळपट्टीवर मेंटॅलिटीच्या विरोधात अगेन्स्ट द बॉलर्स मेंटॅलिटी तुम्हाला बॅटिंग करावी लागेल, व्यूहरचना खऱ्या अर्थानं पाहावी लागेल आणि इनफिल्ड क्लिअर करणं फार गरजेचं असेल पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये। यावेळेला निश्चित गुडलेन स्पॉटवरचा चेंडू, ज्या बाउन्सर्सची खऱ्या अर्थानं यावेळेला उसळीची अपेक्षा होती फलंदाजाची, चेंडू थोडासा खाली राहिला, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता। बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही, डॉट बॉल। कौतुक करावं लागेल विश्वासचं, अगदी 7ची सरासरी किमान राखणं गरजेचं आहे, ते म्हणजेच आमने संघाला। आणि अशा वेळेला बिलो द आस्किंग रन रेटची गोलंदाजी पाहायला मिळते, इकॉनॉमिकल बॉलिंग किफायतशीर गोलंदाजी। यावेळेला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागले, घोषित क्षेत्रात चेंडू एका धावेसाठी ट्रॅव्हल करेल। षटक क्रमांक 1चा खेळ इथे मात्र समाप्त झालाय। 24 चेंडू आणि 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या स्वर्गीय योगेश इलेवन आमने या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा। सुरुवात दमदार झाली, कर्णधारानं टाकलेला विश्वासनं मात्र सार्थ ठरवणारी पात्र कामगिरी मैदानाच्या आतल्या दुसऱ्या डावातल्या पहिल्या षटकामध्ये यावेळेला कंप्लीट केल्या। म्हणून मित्रांनो म्हणतात ना, तुमचा निर्धार पक्का असेल तर प्रतिस्पर्ध्या समोरचं आव्हान वाचवत असताना आपल्या शर्तीचे प्रयत्न
आणि प्रयत्नांची पराकाष्ठा याच्याच बळावर क्रिकेटच्या रणभूमीवर सुरू असलेल्या रणकंदनामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं विजयाचा शिल्पकार ठरू शकता. आणि म्हणून मनातून ठरवणं फार गरजेचं असेल किंवा आता रणनीती जी आहे ती तुम्हाला जर यशस्वीपणे अंमलात आणायची असेल, सक्सेसफुली इम्प्लिमेंट करायची असेल, तर ती तन्मयता तुम्हाला क्रिकेटमध्ये साधावी लागेल. संयमता आणि आक्रमकता यांचा ताळमेळ साधणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. तुमच्या एकाग्रतेची परीक्षा घेणारा खेळ म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे. तुमच्या संयमतेची परीक्षा घेणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि या सगळ्या गोष्टींना ज्या वेळेला तुम्ही सूत्रीय स्वरूपामध्ये खऱ्या अर्थानं मैदानाच्या आत आपल्या कामगिरीच्या मार्गाने आचरित करता, त्यावेळेला तुमच्या विजयावर प्रबळ दावा ठोकण्याचा सर्वाधिकार तुम्हाला प्राप्त होतो. कमालीचं षटक 28 धावांचं रक्षण करत असताना पहिल्याच षटकामध्ये विश्वासनं खर्च केलेल्या 5 धावा यावेळेला विश्वास प्रदान करतोय, तो म्हणजेच डिफेंड करणाऱ्या आई गावदेवी स्पोर्ट्स बापगाव संघाला. आता जर आपण पाहिलं तर लो टोटल फायटिंग स्कोर आहे का, या इतक्या कमी धावा वाचवताना पहिल्या षटकामध्ये या पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं आहे का? खरं तर आपण नेहमी म्हणत असतो की एखाद्या सामन्याचा विजयाचा मार्ग आपल्याला इझी वेनं तिथपर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्या ग्रामीण भाषेत आपण सातत्यानं म्हणतो की अंगावर घेऊन खेळलं की मग मात्र ते आपल्या जवळून देखील निसटून जातं. समीकरण बदललंय. 18 चेंडू आणि विजयाकरता 23 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल अविनाश, तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सुनील. पहिला चेंडू अवेला मात्र ट्रॅकर बॉल गुडलेन स्पॉटवरचा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कमालीची गोलंदाजी. पहिल्या 7 चेंडूंमध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स बापगाव संघाच्या गोलंदाजांनी हुकूमत गाजवली. संघर्ष करायला भाग पाडलाय पाठलाग करणाऱ्या स्वर्गीय योगेश इलेवन आमने या संघाला. आणि याच संघर्षाचा अग्निदिव्य मैदानाच्या आत मात्र क्रिकेटचं हे तुंबळ युद्ध तुमच्या आमच्या समोर प्रदर्शित करतोय. सेकंड बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. इथे देखील रायझिंग डिलिव्हरी सरप्राईज करताना खेळपट्टीवरच्या प्रत्येक अंशाची जणू काही गोलंदाज यावेळेला साधर्म्य प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण 8 चेंडू पाहिले, 8 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 5 धावा खर्च आहेत. आणि इथे मात्र जे सोपं वाटत होतं ते कठीण करण्याचं काम आई गावदेवी स्पोर्ट्स बापगाव संघाच्या गोलंदाजांनी मात्र यथासांगरित्या पार पडला. कमालीची गोलंदाजी, फलंदाजांना भ्रमित करणारी गोलंदाजी ही सातत्यानं पाठलाग करणाऱ्या संघाच्या डोकेदुखीचं कारण ठेवल्या. म्हणून तर म्हणतात ना, पराभवाचा अंधकार तुम्हाला गिळकृत करण्यासाठी सज्ज असला की त्यावेळेला मात्र आत्मविश्वासाचा दिवा तुम्ही हातात घेऊन चला. एकतर वेळ लागेल पण ध्येयाचा रस्ता मात्र तुम्हाला साफ दिसेल. आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी यावेळेला वाईटच्या रूपानं अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव येईल. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 6 धावा. बॅक टू डॉट बॉल पाहायला मिळाले. त्यानंतर स्वैर मारा झाला. यानंतर पुन्हा जर आपण पाहिलं तर अविनाश स्ट्रायकिंग एंडला ट्रॅकर बॉल पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज लागली घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी चेंडू निघून जाईल आणि संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 7 धावा. मी तर म्हणेल सर की या क्षणाला हे दुसरं षटक ज्या पद्धतीनं विश्वासनं पहिलं षटक हाताळलं होतं अगदी त्याच सरासरीनं हे देखील षटक निघून गेलं तर मग पुढच्या 12 चेंडूंचं समीकरण आहे तिथं परिपूर्णरित्या दबाव तंत्राचा वापर पाठलाग करणाऱ्या स्वर्गीय योगेश इलेवन आमने बी या संघावर होईल. यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. आणि दबावाच्या गर्तेतून बाहेर निघताना सातत्यानं माणसाचं लक्ष हे ध्येयापासून विचलित झालेलं असतं. अशा वेळेला चुकीच्या फटक्यांची निवड होते. अशा वेळेला खऱ्या अर्थानं आपण अंडर प्रेशर म्हणून तर तुम्हाला प्रेशर टॅकल करता आलं पाहिजे, दबावाला हाताळता आलं पाहिजे. तेव्हा कुठे मग तुमच्या विजयाचा मार्ग खऱ्या अर्थानं खुला झालेला पाहायला मिळतो. परंतु कमालीची गोलंदाजी. पहिल्या डावात अपयश आलं, दुसऱ्या डावात मात्र आत्मविश्वासाला आमंत्रण दिलं. यावेळेला राकेशच्या बॅटमधनं गोलंदाजाला आभाळ दाखवणारा हा आलाय आसमानी षटकार. षटकार बॅटर राकेशनं
या षटकारानं स्वर्गीय योगेश इलेव्हन आमने संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 13 धावा. पहिले जर 9 चेंडू पाहिले तर या 9 चेंडूंमध्ये गोलंदाज दबदबा तयार करतील का स्वर्गीय योगेश इलेव्हन आमने संघाला या मॅच मध्ये दबावाला फार मोठ्या प्रमाणावर गंभीर स्वरूपात तोंड द्यावं लागेल का या प्रश्नाला तोडीस तोड चोख प्रत्युत्तर देताना चोखंदळ कामगिरी. पुढचा चेंडू यावेळेला ब्रॅकेट बॉल यावेळेला फटका मात्र निश्चित टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतो. मी मगाशी याच गोष्टीचं विश्लेषण केलं. पंचांकडे अपील केली जाते. पंचांचं बोट आकाशात धावबादच्या स्वरूपात हा दुसरा धक्का पाठलाग करणाऱ्या स्वर्गीय योगेश इलेव्हन आमने या टीमला वातावरणातल्या उष्मामध्ये देखील क्रिकेटचं वातावरण आणखीनच गरमागरम तयार होताना आपल्याला पाहायला मिळतं. पराकोटीचा संघर्ष, रोमहर्षकता, उत्कंठा शिगेला पोहोचणं या सगळ्या गोष्टी ज्या क्रीडा प्रकारात मैदानाच्या बाहेर बसल्यानंतर देखील अनुभवायला मिळतात त्याच क्रीडा प्रकाराचं नाव क्रिकेट आहे. म्हणून तर दुनिया या क्रिकेटची दिवाणी आहे. मैदानाच्या आत आपण पाहतोय 14 धावा. न्यू बॅटर नाव ऑन स्ट्रायकिंग एंड मिस्टर देवेन आणि बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पुन्हा एकदा गोलंदाज पाहायला मिळेल. सुनील लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. यावेळेला हलक्या हाताने एक सुंदर डिफेन्सिव्ह मोडमध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. माहीत होतं की ज्या सरासरीला अपेक्षितरित्या आपण खऱ्या अर्थानं मैदानात अवतरित करणं गरजेचं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये ती सरासरी आली. पहिली 2 षटकं जर आपण पाहिली तर 7.50च्या सरासरीनं 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा धावफलकावर लगावण्यामध्ये यश आलं. ते 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या त्या म्हणजे स्वर्गीय योगेश इलेव्हन आमने संघ. आता मात्र समीकरण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि विजयाकरता 13 धावांची गरज आहे. 6.50ची सरासरी षटकामागे तुम्हाला किमान राखावी लागेल. पण ज्या पद्धतीनं विश्वासनं पहिलं षटक हाताळलं होतं अगदी त्याच टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. विषेवरचं नियंत्रण तुम्हाला प्राप्त करावं लागेल. वेग फार महत्त्वाचा असतो परंतु वेगाबरोबर टप्प्यावर आणि दिशेवर ज्या गोलंदाजाला नियंत्रण ठेवता येतं, नियंत्रण राखता येतं त्या गोलंदाजाला फलंदाजाला आपल्या जाळ्यामध्ये सहजपणे ओढता येतं. आणि 2 षटकांमध्ये तेच पाहिलं. 2 गडी देखील बाद झालेत. मी म्हणेल अजूनही सामना कुणा एकाच्या बाजूने झुकलेला नाही आहे. अजूनही सामन्याच्या विजयाच्या ज्या काही संधी आहेत त्या मात्र दोनही संघाला समप्रमाणामध्ये प्राप्त आहेत. फक्त गंमत एकच आहे, ज्याला सरासरीपेक्षा सरस कामगिरी करता येईल त्याला मात्र विजयाचा आस्वाद हा नक्की प्रमाणात घेता येईल. पाहूया त्यामध्ये बापगाव संघाकडनं आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3 घेऊन येताना पाहायला मिळेल तो म्हणजेच गोलंदाज दिनेश. 12 चेंडू 13 धावांचं हे समीकरण आहे. या समीकरणाला गवसणी घालताना मित्र म्हणेल 12 चेंडूंचा विचार करण्याच्या अगोदर आई गावदेवी स्पोर्ट्स बापगाव संघाला या येणाऱ्या 6 चेंडूंचा विचार करायचा. या 6 चेंडूंमध्ये बापगाव संघाने जर आपल्या बाजूने कलाटणी देणारं षटक हे पडलं टाकलं तर निश्चित रंजकता पाहायला मिळेल. पहिला चेंडू यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाच्या मनसुब्यांना वेळीच हेरून त्या मनसुब्यांना खारीज, उद्ध्वस्त, नष्ट आणि संपुष्टात आणण्याचा यशस्वी डाव पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलनं गोलंदाज दिनेशनं सुरुवात केली आहे. समीकरण मात्र आता बदललं जाईल. 11 चेंडू आणि विजयाकरता 13 धावांची गरज. इथून पुढे येणारा प्रत्येक निर्धाव चेंडूची शृंखला खऱ्या अर्थानं दबावात टाकलं जाईल ते म्हणजेच आमने संघाला. सेकंड बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर. यावेळेला मात्र फलंदाजानं संघर्षाचा शंखनाद करणारा ठोकलाय षटकार.
ठोकला. आता मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती म्हणजेच 21 धावा. समीकरण बदललं जाईल. 10 चेंडू आणि विजयाकरता 7 धावांची गरज आहे. जे कठीण असतं त्याला सोपं करा, सोपं आहे त्याला सहज करा, सहज आहे त्याला सुलभ करा, सुलभ आहे त्याला सुकर करा. हा फ्लॅकर बॉल आणि इथे मात्र जर पाहिलं एक ना शॉट देखील आपल्याला पाहायला मिळाला, परंतु घोषित क्षेत्रामध्ये चेंडू एका धावेसाठी ट्रॅव्हल करेल. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 22 धावा. समीकरण पुन्हा बदललं जाईल. 9 चेंडू विजयाकरता 6 धावांची गरज आहे. आणि ज्या पद्धतीनं राकेश आणि प्रशांत बाद झाल्यानंतर स्थिर स्थावरता आली जाईल का, फलंदाजांच्या बॅटवर अंकुश लावणं बापगाव संघाला गरजेचं असताना तिथं मात्र मोठे फटके जे 2 षटकार आलेत या इनिंगमध्ये, त्या 2 षटकारांनी कमबॅक करायला भाग पाडले. त्या 2 षटकारांनी पुनरागमन केलंय ते योग्य स्मृती 11 आमने संघाचं. आणि म्हणून आता 9 चेंडू 6चं समीकरण आहे. दबाव या क्षणाला कणभर का होईना पण जास्त प्रमाणात बापगाव संघाकडे झुकलेला. याही वेळेला पुल या सिटीज पॉवरफुल चेंडू सीमा पार षटकार. वर्गीय योगेश स्मृती 11 आमनेचा संघ या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या सामन्याचा सामनावीर. एका षटकामध्ये केवळ आणि केवळ 3 धावा खर्च करत